एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K। सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K। मोबाईल नंबर 98 22 39 79 74। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो नदीपात्रातून जीवघेणा प्रवास। जीवावर खेळून वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी पोहोचतात बुलढाणा जिल्ह्यात, तर रुग्णांना न्यावे लागते खांद्यावर उचलून। नदीवर पूल बांधून देण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या सोनाटी गावाजवळच नदीच्या पलीकडे गोहगाव हाडे गाव असून हे गाव वाशिम जिल्ह्यात येते। या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर गावकऱ्यांना शेती, बँक, बाजार व इतर कामासाठी मेहकरला यावे लागते। शेती सुद्धा यांची सोनाटी शिवारात असल्याने इकडे यावेच लागते। मात्र यासाठी दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या पैनगंगा नदीतून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो। या नदीत 10 महिने पाणी राहत असल्या कारणाने गोहगाव हाडे ग्रामस्थांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करून आपली कामे करावी लागतात। यापूर्वी नदीतून प्रवास करताना अनेकांचा बळी गेलाय। दुसऱ्या बाजूने जायचे झाल्यास 25 किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतं। त्यामुळे या पैनगंगा नदीवर दोन्ही गावांना जोडणारा पूल बांधून द्यावा अशी मागणी सोनाटी ग्रामस्थांनी केली आहे। आमच्या बिकट समस्या आहेत, तरी शासनानं आमच्या नदीवर तात्काळ दखल घ्यावी। पूल बांधून आम्हा लोकांना जाण्याची सुविधा उपलब्ध करावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे। ही लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा आम्ही गावकरी आणि ग्रामपंचायत शासनाचा निषेध करू।